राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही थांबत नाहीत. अशातच संपूर्ण कोकण परिसर हादरवणारी घटना सिंधुदुर्गच्या मालवणमधून समोर आली. पत्नीनं दुसरं लग्न केल्याचा राग मनात धरून पहिल्या पतीनं पत्नीला पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली. या दुर्घटनेत 35 वर्षीय प्रीती केळुस्कर या विवाहितेचं उपचारादरम्यान निधन झालं. या प्रकरणी संशयित आरोपी सुशांत सहदेव गोवेकर वय 40 राहणार धुरीवाडा मालवण याला ताब्यात घेण्यात आलं. बुधवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना मालवण एसटी बस स्थानक परिसरात घडली. मालवणमधील धुरीवाडा येथील प्रीती केळुस्कर ही मालवण बस स्थानकालगतच्या लॅबमध्ये कामाला होती. तिचे धुरीवाडा येथील सुशांत गोवेकर याच्यासोबत लग्न झालं होतं. मात्र त्याच्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून प्रीतीनं काही महिन्यांपूर्वी दुसरं लग्न केलं होतं. या रागातून तिच्या पहिल्या नवऱ्यानं बुधवारी दुपारी ती काम करत असलेल्या लॅबमध्ये येऊन बाटलीतून आणलेलं पेट्रोल तिच्या अंगावर ओतलं आणि हातातील लायटरनं आग लावली. त्यानंतर तो पळून गेला. गंभीर बाब म्हणजे पेटलेल्या अवस्थेत ही महिला रस्त्यावर येताच परिसरातील नागरिक हादरून गेले. त्यांनी धावाधाव करून आग विझवून तिला तत्काळ उपचारासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात आणलं. येथे तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला ओरोस जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मालवण पोलिसांनी दिली. या प्रकरणी अधिक तपास मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे करत आहेत. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो सिंधुदुर्ग. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.